खरीप व रब्बी पीक विमा वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। थकीत पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला। मात्र थकीत पीक विमा दुसरा टप्पा आज सुरू करण्यात आला आहे। एकूण 14 जिल्ह्यात वाटप सुरू झालं असून पात्र शेतकऱ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्याच्या कृषी विभागाला पाठवली असून ती यादी आता राज्यातील 9 पीक विमा कंपन्यांना सुपूर्द करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांच्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर अजिबात घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, कारण थकीत राहिलेला पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे कोणीही पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिली आहे। मित्रांनो, रब्बी आणि खरीप 2022, 23 आणि 24 चा पीक विमा तुम्ही चुकीच्या मार्गाने भरला नसेल तर तुम्हाला 100% पीक विमा मिळणार आहे। पीक विमा रक्कम थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। मित्रांनो, 2022 मध्ये शेती पिकांचं 80% नुकसान झालं होतं, तसंच 2023 मध्ये 85% नुकसान झालं होतं, तर 2024 मध्ये जवळपास 95 ते 97% नुकसान झालं होतं। यामध्ये सर्वाधिक पीक विमा सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी व अन्य रब्बी आणि खरीप पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं। मात्र पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करत पीक विमा वाटप न करता स्वतःच्या खिशात घातला होता। मात्र देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या संदर्भात ॲक्शन घेत 2022 ते 2024 पर्यंतचा सर्व थकीत पीक विमा शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना 2022, 2023 आणि 2024 चा पीक विमा पहिला टप्पा मिळाला। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही। अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात थकीत पीक विमा रक्कम जमा केली जात आहे। मित्रांनो, हा सर्व थकीत पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश प्राप्त झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या दुपारी 2 वाजल्यापासून पुढील 14 जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो, तुमच्याकडे पुढीलपैकी कोणतीही बँक असेल तर तुमच्या खात्यात 100% पीक विमा उद्या दुपारी 2 वाजता जमा होणार आहे। तर बघा, कोणत्या बँकेत तुमचं खातं असायला हवं तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। यामध्ये पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, येस बँक, महाराष्ट्र बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, त्यानंतर ICICI बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला 100% पीक विमा उद्या दुपारी 2 वाजता तुमच्या खात्यात येणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे ते पाहूया। बघा, यामध्ये नांदेड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, लातूर, नाशिक, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, परभणी, नंदुरबार, अमरावती, जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकीत पीक विमा मिळणार आहे। मात्र यासाठी सरकारनं एक अट घातली आहे, जी की पुढील 1 मिनिटात आपण पाहूया। बघा, तुमचं उत्पन्न 4 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। तसंच तुमची eKYC या ठिकाणी झालेली नसेल तरी देखील तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। त्यामुळे तात्काळ तुम्ही eKYC करून घ्या आणि पीक विमा आपल्या पदरात पाडून घ्या। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।